मुंबई बँकेनं महिलांसाठी महत्त्वाची योजना सुरू केली आहे। मुंबई बँकेत महिलांसाठी झिरो बॅलन्स खातं उघडून दिलं जाणार आहे। मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, मनीषा कायंदे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत योजनेचा शुभारंभ करण्यात आला। या योजनेमुळे महिला खातेदारांची संख्या वाढेल आणि याचा लाभ समाजातल्या सर्व वर्गातल्या महिलांना मिळणार आहे। जेव्हा बँकेत आम्ही चर्चा करत होतो तेव्हा 1 लाख जरी अकाउंटही झाले, 1000 रुपये पकडलं तर 10 कोटीचं आमचं नुकसान होतं। 2 लाख अकाउंट पकडलं तर बँकेचं 20 कोटीचं नुकसान होतं। पण शेवटी फायद्या तोट्यापेक्षा आमच्या भगिनींसाठी जो मदतीचा हात शासन द्यायला तयार आहे आणि त्याच्यात मग कुठल्याही प्रकारची अडचण नको, मदत करायची तर पूर्ण मोकळेपणाने करायची, म्हणून आम्ही आमचं 10-20 कोटी रुपये लागले तरी चालतील, या महिलांचं शून्य बॅलन्सने अकाउंट उघडायचं ठरवलं आणि आज त्याचा शुभारंभ आपण या ठिकाणी करतोय। महिला व बाल विकास विभागाअंतर्गत ही योजना प्रस्तावित करण्याची त्यानिमित्ताने त्यांनी मला संधी दिली। खरं तर तसं पाहायला गेलं तर शासनाच्या वेगवेगळ्या अनेक योजना प्रवीण भाऊ आज कार्यरत आहेत, पण मला अभिमानाने या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो की आजपर्यंतच्या शासकीय किंवा कुठल्याही सरकारच्या वाटचालीमध्ये किंवा इतिहासामध्ये 2.5 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ देणारी योजना ही पहिलीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ठरलेली आहे। तर या होत्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज।